Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. या प्रश्नात आपल्याला fn आणि gn ही दोन पीसवाईज फंक्शन्स दिलेत. fn नॅचरल नंबर्स टू इंटिजर्स डिफाइंड आहे, तर gn हे इंटिजर्स टू नॅचरल नंबर्स डिफाइंड आहे. आपल्याला हे चार ऑप्शन्स दिलेत आणि त्यापैकी कोणते ऑप्शन्स ट्रू आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. याच्यामध्ये कंपोजिट फंक्शन्स बद्दल सुद्धा विचारलेले आहे. तेव्हा प्रश्नात दिलेल्या माहितीचा उपयोग करून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सर्वप्रथम फंक्शन fn चं ऑड इनपुटसाठी ॲनालिसिस करूया. f1 मिळेल 1 + 1/2 2/2 1 f3 2 f5 3 सो अँड सो फोर्थ. सो सगळे नॅचरल नंबर्स मिळतात. आता इवन इनपुटसाठी बघूया. f(2) 1 f(4) 0 f(6) -1 f(8) -2 एटसेट्रा. या रेंजमध्ये आपल्याला 0 मिळतोय, 1 मिळतोय आणि सगळे निगेटिव्ह इंटिजर्स मिळतात. याचाच अर्थ इथं रेंज इक्वल्स कोडोमेन ची इथं z आहे, त्यामुळं f हे ऑन टू आहे. दोन वेगवेगळ्या इनपुटसाठी 1 आणि 2 आपल्याला एकच आउटपुट मिळतोय 1. याचाच अर्थ f हे 1 1 नाही, त्यामुळे ऑप्शन डी ट्रू आहे. सर्वप्रथम gn चं नॉन निगेटिव्ह इंटिजर्ससाठी ॲनालिसिस करूया. g0 मिळेल 3 g1 5 g2 7 एटसेट्रा. आता gn चं निगेटिव्ह इंटिजरसाठी ॲनालिसिस करूया. g-1 2 g-2 4 g-3 6 सो अँड सो फोर्थ. तर रेंजमध्ये 1 मिसिंग आहे, 0 आहे, 3च्या पुढचे ऑड नंबर्स आहेत आणि सगळे इव्हन नंबर्स आहेत, पण 1 नाही आहे. त्यामुळं रेंज इज नॉट इक्वल टू कोडोमेन. याचाच अर्थ gn हे ऑन टू नाही आहे. तसेच g of a is not equal to g of b if a is not equal to b. त्यामुळं gn हे 1 1 आहे. त्यामुळं ऑप्शन सी हा फॉल्स ठरतो. आता FOG म्हणजेच कंपोजिट ऑफ f and g चे ॲनालिसिस करूया. कंपोजिट ऑफ f and g म्हणजेच f of gn. हे फंक्शन gn चे डोमेन म्हणजेच z पासून f चे कोडोमेन म्हणजेच z पर्यंत डिफाइंड असेल. याचं ॲनालिसिस मॅपिंग करून लगेच सोडवता येईल. इनपुट व्हॅल्यूज इंटिजर्स 0 1 2 3 4 -1 -2 -3 -4 एटसेट्रा. आउटपुट व्हॅल्यूज सुद्धा इंटिजर्स असतील 0 1 2 3 4 एटसेट्रा -1 -2 -3 -4 एटसेट्रा. इनपुट व्हॅल्यूज नॉन निगेटिव्ह आहेत, तेव्हा 0 पासून सुरुवात करूया. n 0 असेल त्यावेळेला g0 3 + 0 3 असेल आणि f of g3 असेल 3 ऑड असल्यामुळे n + 1/2 मध्ये व्हॅल्यू घालूया. 3 + 1/2 2. तेव्हा n 0 असताना f of g3 2 असते, तेव्हा हे मॅपिंग होईल 0 to 2. n बरोबर 1 घेऊया, g1 होईल 3 + 2 5. त्यामुळं f of g5 होईल 5 ऑड असल्यामुळं 5 + 1/2 3. तेव्हा 1 चं मॅपिंग 3 बरोबर होईल. n बरोबर 2 घेऊया, g2 होईल 7. त्यामुळं f of g7 होईल 7 + 1/2 4. तेव्हा इथं 2 चं मॅपिंग 4 बरोबर होईल. अशा पद्धतीने सर्व नंबर्स कव्हर होताना दिसत आहेत. आता n निगेटिव्ह असताना gn काढूया. n इक्वल्स -1 असेल तेव्हा g of -1 होईल -2 × -1 2 आणि f of g2 होईल 2 इव्हन आहे म्हणून 4 - n/2 वापरावे लागेल इक्वल्स 4 - 2/2 1. इथं आता -1 चं मॅपिंग 1 बरोबर होईल. n बरोबर -2 घेतलं तर g of -2 होईल -2 × -2 4 आणि त्यामुळं f of g4 होईल 4 इव्हन असल्याने हे फंक्शन वापरावं लागेल 4 - 4/2 0. तेव्हा इथं -2 चं मॅपिंग 0 बरोबर होताना दिसतंय. थोडा विचार केला तर असं लक्षात येते की f of a is not equal to f of b or a not equal to b. यावरून हे FOG फंक्शन किंवा फॉक फंक्शन हे 1 1 आहे. त्याचबरोबर याची रेंज इक्वल्स कोडोमेन आहे. याचाच अर्थ हे ऑन टू पण आहे. तर बी ऑप्शन हा फॉल्स आहे.
आता GOF म्हणजेच कंपोजिट ऑफ GNF चं अनालिसिस करूया. GOF म्हणजेच G ऑफ FN याचं डोमेन हे FNचंच डोमेन असेल जे N आहे आणि कोडोमेन असेल Gचंच कोडोमेन म्हणजे N. त्यामुळं याचं मॅपिंग करताना इनपुट व्हॅल्यूज आणि आउटपुट व्हॅल्यूज दोन्ही पण नॅचरल नंबर्स असतील. त्यामुळे इनपुट व्हॅल्यूज 2, 3, 4, 5 अँड आउटपुट 1, 2, 3, 4 आणि 5. FN साठी ऑड नंबर पासून सुरुवात करूया. म्हणून n इक्वल्स 1 साठी F1 होईल. ऑड साठी हे फंक्शन वापरायचं 1 + 1/2 1 आणि 1 हा नॉन निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला 3 + 2n फंक्शन वापरावं लागेल इक्वल्स 3 + 2 × 1 5. तेव्हा इथं 1चं मॅपिंग 5 बरोबर होताना दिसतंय. n बरोबर 2 घेऊया. 2 हा इव्हन आहे त्यामुळं हे फंक्शन वापरावं लागेल f(2) 4 - 2/2 1 आणि g ऑफ f2 होईल. 2 हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळं हेच फंक्शन वापरायचं 3 + 2 × 1 5. तेव्हा इथं 2चं मॅपिंग 5 बरोबर होताना दिसतंय हे दाखवूया. इथंच आपल्या लक्षात येत आहे की GOF हे 1 1 नसून मेनी 1 आहे. n इक्वल्स 3 घेऊया. f(3) ऑड आहे 3 + 1/2 2 आणि g ऑफ f(2) हे होईल 3 + 2 × 2 7. इथं 3चं मॅपिंग 7 बरोबर होताना दिसतंय. इथं वाढवूया 6 7 आणि 3चं मॅपिंग 7 बरोबर. इथं आपल्या लक्षात येतंय की कोडोमेन मधले सगळे नंबर्स कव्हर होत नाहीत. त्यामुळं रेंज नॉट इक्वल टू कोडोमेन याचाच अर्थ हे फंक्शन ऑनटू नाही आहे. तेव्हा ए हे विधान ट्रू आहे. आधी चर्चा केल्याप्रमाणे ती हे विधान सुद्धा ट्रू आहे आणि बी आणि सी फॉल्स आहेत. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.